मित्रांनो, या प्रकारची व्हॅल्यू तुम्ही मॅथमेटिक्स मध्ये किंवा रिजनिंग मध्ये सिम्प्लिफिकेशन अर्थात अप्रोक्सिमेशन मध्ये बघितलेली असेल. तर याचं आन्सर काय ते 4 अंडर रूट मध्ये 5 ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. पण मी तुम्हाला एक सांगतोय की जर समजा आपल्याला अंडर रूट मध्ये 80 दिले तर आपण काय करतो, या 80 चे फॅक्टर पाडतो 16 85 म्हणजे हे अंडर रूट मध्येच राहिले. आता मला सांगा, या 16 चा अंडर रूट निघते 4 आणि हे 5 जैसे ते राहते वर्गमुळातच. म्हणजेच अंडर रूट मध्ये 80 बरोबर 4 पूर्णांक इंटू अंडर रूट मध्ये 5 झालं. आता अशाच पद्धतीने इतरही जर व्हॅल्यू दिल्या समजा आपल्याला, तर याचा आन्सर आपल्याला काढता येते. आता याला कसं म्हणणार तुम्ही, 4 चा वर्ग काय करणार 16 आणि गुणिले काय करणार हे 5. हे अंडर रूट मध्ये राहिले म्हणजे 16 पंचे 80 झाले अंडर रूट मध्ये. यावर आधारित जो प्रश्न विचारला जातो तो सिम्प्लिफिकेशन अर्थात पदावलीमध्ये विचारला जातो. सरळ रूप द्यायच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. आता या ठिकाणी आपण याला थोडंसं पद्धतशीरपणे लिहून घेऊ बॉर्डमॅचच्या नियमानुसार वगैरे. जर 4 अंडर रूट मध्ये 5 या ठिकाणी आहे, मल्टिपल बाय या ठिकाणी 5 अंडर रूट मध्ये 3 आहे, डिवायडेड बाय आहे अंडर रूट मध्ये 15. का असते अशी जर सेटिंग असली तर गुणाकार हे आधी केला तरी चालते. 4 पंचे किती हे तर 20 झाले आणि गुणिले हे 5 3 किती 15, मात्र अंडर रूट मध्ये 15 झाले. डिवायडेड बाय किती आहे तर अंडर रूट मध्ये 15 आहे. हे इज इक्वल टू किती होणार तर हा जो पार्ट आहे x-6 आणि x-6 असं झालं. आता या ठिकाणी हे दोन कॅन्सल झाले कारण की स्क्वेअर रूट मध्ये 15 15 कॅन्सल झाले. फक्त काय उरलं तर 20 बरोबर x-6. आता हे जे -6 आहे ते कटून इकडे जाऊन त्याच्यावाली प्लस होते. म्हणजेच x बरोबर 20 + 6 म्हणजेच किती तर 26. 26 हे आन्सर आहे मित्रांनो. सो फोर्थ ऑप्शन इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया. इट्स अ राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. दॅट्स इट कंप्लीट.